हॅलो एव्हरीवन, माय नेम इज श्रद्धा अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही बाहेर जाणार आहोत स्कॉटलंडमधला एकदम अशा जादुई जागेला, जे की खूप फेमस आहे. खूप मोठी हिस्ट्री पण आहे याची, जे म्हणजे केल्पीज बघायला, द जादुई केल्पीज. तर या जागेबद्दलची जर तुम्ही हिस्ट्री ऐकली ना, तर तुम्ही पण खूप शॉक व्हाल. कारण तुम्ही म्हणाल की असं पण असतं? कारण एक घोडा कधी माणूस बनतो, तर कधी घोडा बनतो, अशी त्याची हिस्ट्री आहे. मी तर रेडी झाली आहे आणि माझे हसबंड पण रेडी झाले आहेत. बाहेर खूप थंडी आहे, 2 डिग्री टेम्परेचर आहे. तर त्या हिशोबाने मी माझा आउटफिट केला आहे. तर माझे हसबंड थोडेसे कॅमेरा कॉन्शियस आहेत, तर ते थोडी लाजतात. तर चला माझ्यासोबत आज ट्रॅव्हल करा की काय आहे काय नाही. आम्ही बस पकडून स्टेशनला पोहोचलो आणि इकडचे स्टेशन बघू शकता तुम्ही कसे असतात, क्लीन वगैरे, काही गर्दी नसते, ढकलाढकली वगैरे काहीच नसते ट्रेनमध्ये चढते वेळेस. आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप मस्त दिसतो. आणि इकडची शेती पण मे बी इंडियासारखी थोडीफार असते अशी मोठी. आमचा प्लॅन चालू आहे की इकडची शेती बघण्याचा, आणि त्याच्यावर पण मी ब्लॉग बनवेलच लवकर. तर तुम्हाला जर जायचं असेल केल्पीज बघायला, तर तुम्हाला ग्लासगोहून ट्रेन घेऊन आम्ही घेतली होती. तर तुम्हाला लाबटला जायचं आहे. लाबट हे एक गाव आहे आणि तिथून तुम्हाला मग द फलकर्क हे एक आहे काउन्सिल, तिथे केल्पीज आहेत, तिथे बघायला जायचं आहे. तर आम्ही ग्लासगोवरून लाबटला पोहोचलो आणि तिथे थोडी बसची फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे, म्हणजे एका तासाला 20 मिनिटाला 25 मिनिटाला बस येते. तर तिथून आम्ही बसमध्ये बसलो. तर बस यायलाच थोडासा वेळ लागला होता, तर आम्ही थंडीमध्ये तिथेच होतो. खूपच परेशान झाली आमची तिथे. तर बसमधून फायनली आली बस आणि निघालो. आणि तुम्ही जे बाहेरचा व्ह्यू बघताय ना, हे एक गाव आहे. मला तर विश्वास बसत नव्हता की गाव पण असे असू शकतात. खूप क्लीन असे रोड होते आणि मोठे मोठे घरं, खूप सुंदर सुंदर घरं होती इथे. एक से बडकर एक पण म्हणू शकता तुम्ही. आणि असं पूर्ण प्रॉपर जे सुखसुविधा असतात एका गावामध्ये ते आहे. सुपर मार्केट वगैरे, सगळ्यांकडे 4 व्हीलर असतात, म्हणजे कॉमनच आहे इकडे ही गोष्ट. आणि एक डेव्हलप कंट्री काय असते हे मला आज कळालं. खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे दुसऱ्या कंट्रीचं. आपल्याला असं वाटतं की काय एवढं मोठं कौतुक असतं हे, पण खरंच ॲप्रिशिएट करण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या इकडच्या कंट्रीच्या. आणि इकडे लोक रूल्स पण खूप फॉलो करतात, तर त्यामुळे एवढी काही भीती पण वाटत नाही की रोड क्रॉस करते वेळेस काही आहे, कोणी आपल्याला गाडी उडवेल वगैरे, असं काहीच नाही. तर आम्ही 1 तासाचा ट्रॅव्हल करून आम्ही त्या केल्पीच्या तिथे पोहोचलो होतो आणि तिथून 10 मिनिटचा रूट होता, तर आम्ही चालत जायचं होतं. खूप जास्त थंडी होती, बट आता जायचंच आहे तर जायचंच आहे. बाहेर आता ख्रिसमसचं वातावरण आहे, इकडे न्यू इयरचं आहे, तर खूप सुंदर सुंदर लोकांनी घरं पण सजवली होती. आणि घरं म्हणजे घरच आहे तिकडची खरंच. आणि एखाद्याचं स्वप्न असतं ना, एक सुंदर घर, पुढे 4 व्हीलर आपली, तसे आहेत इकडे. आणि बाहेर आलं की असं वाटतं यार, आपण खरंच खूप कमी आहोत, आपल्याला खूप जास्त काही अचीव करायचं आहे. इकडे आल्यावर कळतं ह्या गोष्टी, आपण किती पाण्यामध्ये आहेत त्या टाईपमध्ये. तर आता मी एक्सायटेड तर होतेच मी, ती जी हिस्ट्री आहे ती बघायला. थंडी खूप जास्त आहे इकडे, तर जास्त लोक इकडचे बाहेर पडत नाहीत थंडीमध्ये वगैरे. काय असेल तर वॉक वगैरे करायला एखादे 2 दिसतात. जास्त तर 4 व्हीलरमध्येच ट्रॅव्हल करतात हे लोक. आणि तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे इकडचे गाव वगैरे. आणि प्रॉपर असे लाईट्स वगैरे लावलेले आहेत. प्रॉपर सगळं आहे इथे. आणि आम्ही फायनली डेस्टिनेशन तिथे पोहोचलो होतो. एक कॅनल आहे इथे आणि लांबून तुम्ही बघू शकता तर केल्पीज आहेत, म्हणजे खूप घोडे आहेत, ते जादुई घोडे. यांची खूप मोठी हिस्ट्री आहे. हे कधी घोडा कधी माणूस असतात असं सांगितलं जातं कथामध्ये. तर यावर मी बराच रिसर्च केला आहे की खरंच ही स्टोरी आहे का, म्हणजे काय आहे ॲक्च्युली हे केल्पीज. स्टोरीमध्ये असं सांगितलं आहे की हे पाण्यामध्ये राहतात आणि जर कोणी पाण्याच्या जवळ आलं तर त्याला ते पाण्यामध्ये खेचतात. तर आणि कधी कुणाला फसवायचं वगैरे असेल तर हे माणसाचं पण रूप घेतात. मी याच्यावर रिसर्च केल्यावर मग मला कळालं की ही फक्त स्टोरी आहे, कारण लहान मुलांना, काही जे प्रवासी आहेत त्यांना पाण्यापासून वाचवण्यासाठी. खरं तर हे केल्पीज आता भीतीचे प्रतीक नाही आहेत, तर हे शक्ती, सौंदर्य आणि वाईल्ड एनर्जीचे प्रतीक आहेत. आणि म्हणूनच या गोष्टीवर आधारित द केल्पीज नावाची स्टीलची मूर्ती इथे उभी केली आहे. आता हे टुरिस्ट प्लेस झालं आहे आणि बरेच लोक इथे बघायला येतात. बाहेरच्या देशातून पण हे बघायला येतात. नंतर कॉफी ते घेतली, कारण खूप थंडी होती, तर कॉफीची खूप गरज होती. कॉफी घेतल्यावर आम्ही जवळ जाऊन पण बघितलं की काय आहे ॲक्च्युअल त्याचं, कसं इंटेरियर आहे, काय आहे, कसं डिझाईन केलं आहे, एवढं पण आम्ही बघून आलोत. बाजूला लेक पण आहे, तर त्यामुळे अजून जास्त थंडी वाजत होती. पण छान वाटलं, ओव्हरऑल लोकेशन वगैरे छान आहे. जर यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इथे येऊ शकता द केल्पीज बघायला, आणि वर्थ आहे इकडे येणं. कारण जेव्हा तुम्ही या केल्पीजला बघताना खूप सुंदर, म्हणजे आकर्षक आहेत हे. याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल.